आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मॅडम, अहो काय झालं? तुम्ही चिडलायत का माझ्यावर? चिडलायत का म्हणजे? चिडणारच ना। तुम्ही दिलेला शब्द पाळताय कुठे? अहो मी कुठला शब्द मोडला? हो सिद्धिराज, लग्नाआधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की लग्नानंतरही मी माझं काम करणार आहे, नोकरी करणार आहे, आणि तेव्हा तुम्ही मला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य द्याल असा शब्द दिला होता। पण स्वातंत्र्य तर देतो ना तुम्हाला, नोकरी करण्याची काय गरज आहे त्यासाठी? म्हणजे माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, की तुम्ही आराम करा, निवांत राहा, मस्त खा प्या। अहो हेच तर असतं की खरं स्वातंत्र्य ना? अहो नाही सिद्धिराज, नुसतं निवांत जगता येणं म्हणजे स्वातंत्र्य नाही, याला तर ऐत खाऊपणा म्हणतात। म्हणजे माझ्या लक्षात आहे, तुम्ही मला म्हणाला होता की आनंदीची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही नोकरी करणार आहात। मॅडम तुम्ही विसरताय, मी पण तुम्हाला शब्द दिला होता ना की आनंदीची जबाबदारी मी घेईन म्हणून। आणि तुम्ही त्यासाठी कशाला नोकरी करताय मग? अहो नोकरी फक्त पैसे कमवण्यासाठी नसते करायची। पैशांसाठी नसते करायची, मग कशासाठी करायची असते? अहो कुठलंही काम केल्याने ना बुद्धीला चालना मिळते, डोकं शाबूत राहतं, चार वेगळे विचार डोक्यात येतात, नवीन माणसांना भेटता येतं, विचारांची देवाणघेवाण होते, आणि समाजात वावरण्याचे फायदे मी काय तुम्हाला सांगणार, तुम्हाला ते माहितीच असतील। नाही नाही नाही, करेक्ट आहे तुमचं मॅडम सगळं, पण आमच्या घरातल्या बायकांनी आजवर कधी नोकरी वगैरे केली नाही। ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल ना तर मी नाही करणार नोकरी, बस घरात बसेन, पण तुम्हालाही माझ्या बरोबर घरात थांबायला लागलं। अहो काय बोलताय तुम्ही? अहो असं कसं चालेल? नाही नाही, म्हणजे मी तुमच्या बरोबर घरी थांबलो तर मॅडम जनसेवेत शेवटी खंड पडून चालणार नाही ना। अहो पण आपल्या घरात असं काय कमी आहे की जनसेवा करून तुम्हाला पैसे कमवायला लागतात? पैसे? अहो मॅडम हे बघा, तुम्ही खरंच चुकीचं समजताय। मी पैशांसाठी कधीच जनसेवा केली नाही हो। म्हणजे जनसेवा करून मला शांतता मिळते, लोकांचा आशीर्वाद मिळतो, म्हणून मी जनसेवा करतो। अगदी बरोबर। तसंच मी सुद्धा माझी नोकरी पैशांसाठी करत नाही, नोकरी केल्यामुळे मला समाधान मिळतं, मनाला शांतता मिळते, म्हणून करते। जसं तुम्हाला जनसेवा केल्यावर छान वाटतं ना, जनसेवा केल्याशिवाय तुम्हाला करमत नाही, तसंच माझं आहे, आणि म्हणून मला तुम्हाला हे उदाहरण द्यावं लागलं। म्हणजे ठीक आहे, तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्ही करा, पण अहो आमच्या घरी रीत नाही हो बायकांनी काम करायची, म्हणून मी म्हटलं। सिद्धिराज, देवानी स्त्री आणि पुरुष दोघांनाही मेंदू दिलाय, बुद्धी दिलीये, पण त्या बुद्धीचा वापर फक्त घरातल्या पुरुषांनीच करायचा असं का? लहान मोठे, स्त्री पुरुष सगळ्यांनीच आपापल्या परीनं आपल्या बुद्धीचा वापर आपल्या कामात करत राहिलाच पाहिजे। अहो त्यांनीच तर आपलं आयुष्य सुरळीत चालतं। ज्याप्रमाणे जनसेवा तुमचा श्वास आहे ना, त्याप्रमाणेच माझी नोकरी माझ्या आयुष्याचा आधार आहे। अच्छा अच्छा अच्छा, सॉरी सॉरी सॉरी। नाही नाही, म्हणजे नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, नाही माझंच चुकलं। म्हणजे आता खरं सांगू तर ना माझी ट्यूब पेटली आहे, मी खरंच चुकलो। नाही नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही जा बिंदास कामाला, मी अजिबात अडवणार नाही तुम्हाला। घरच्यांना काय बोलायचं ना ते मी बघू, हँडल करून घेतो मॅडम, खरंच सांगतो। आणि मॅडम पुन्हा एकदा सॉरी। अहो नाही नाही, नाही तुम्ही सॉरी म्हणू नका, नाही तुमची काहीच चूक नाहीये ह्यात। तुमच्या आजूबाजूचं वातावरण आणि माझ्या आजूबाजूचं वातावरण यात खूप फरक आहे। म्हणजे तुम्ही आणि मी अगदी विरुद्ध घरांमध्ये वाढलोय, त्यामुळे हा गैरसमज झाला, पण तुम्ही मला अगदी सहज समजून घेतलं। म्हणजे आता तुमच्यासारखी छान समजवणारी व्यक्ती असेल तर मला ऑफिसला जायला उशीर होतो। हो नाही नाही, मी सोडतो ना तुम्हाला ऑफिसला। अहो ऑफिसलाच सोडता येतात, त्याच्यासाठी कशाला नाही बोल। अहो मॅडम ऑफिस तर, अहो तुमची बॅग राहिली, ऑफिसची पर्स आली मॅडम। आई तुम्हाला सांगते, बाबांनी अक्षरशः हकलूनच लावलो यांना।
संतोषचा चेहरा ना अगदी बघण्यासारखा झाला होता. नाही म्हणजे या एवढ्या प्रकरणानंतर तरी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला म्हणजे मिळवलं. जयंत 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 मी रिक्षाच्या सगळ्या डीलर्सची चौकशी करून आलोय. मुंबईला वाकोळकर नावाचा डीलर आहे, त्याच्याकडे सगळ्यात स्वस्त रिक्षा मिळतात. आपण 1000 एक रिक्षा घेणार असू तर 50% डिस्काउंट नक्कीच मिळू. आणि सीएनजीच्या बाबतीत म्हणायचं झालं ना तर आपल्या हायवेच्या शेवटचा जो सीएनजी पंप आहे ना तिकडे 1.5 रुपयाने सीएनजी स्वस्त मिळतो, कारण जिल्हा बदलतो. तर सीएनजी आपण आपल्या रिक्षामध्ये तिथूनच भरू, म्हणजे आपले जरा पैसे वाचतील. बाकी ब्रँडिंगच्या आयडियाज पण आहेत माझ्याकडे, पण त्या आपण हळूहळू डिस्कस करूच. अहो काय बोलताय तुम्ही हे? आणि आज अचानक एवढ्या लवकर ऑफिस वरून कसे काय आलात? कसं काय आलो म्हणजे सोडली नोकरी. काय? सिद्धू! ए सिद्धू! हॅलो 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 हॅलो. अरे चला मॅडम निघा ऑफिसला. अरे हा काय मूर्खपणा आहे? अरे आत्ताच तर तुला मी वाघ म्हटले आणि वाघाची शेळी झाली 5 मिनिटात. सिद्धू, हा काय प्रकार आहे? तुम्ही दोघांनी ठरवलंय का की आम्ही जे सांगतो त्याच्या विरोधातच वागायचं? अरे कधीतरी ऐका आमचं. प्रत्येक वेळेला आमच्या विरोधात जाऊन आता ठरलंय ना हिने ऑफिसला नाही जायचं, मग का निघाली ही ऑफिसला? आई, इतके दिवस मी तुमचंच ऐकत होतो, पण आज खरंच माझे डोळे उघडले. म्हणजे आजवर मला असंच वाटायचं की बायकांनी घर सांभाळायचं असतं आणि पुरुषांनी पैसे कमवायचे असतात. पण मग आपण हा फरक का करतो? म्हणजे बाई असो किंवा पुरुष, देवानी मेंदू तर दोघांना सेमच दिलाय. पण मग बुद्धीचा उपयोग फक्त पुरुषांनीच करायचा असतो असं कुठे लिहिलंय का? मी खूप वाईट आई येणार आहे. तुला खूप त्रास सहन करावा लागतोय. आय एम सॉरी. नाही आई, तू खूप चांगली आहे. माझं ना खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू माझी काळजी करू नको. मी मला आणि तुला काही होऊ देणार नाही. आई, तू अजिबात काळजी नको करू. जानू, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. जानू, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मग जयंतने आणि जयंतच्या आईने त्याच्या आजोबांना विरोध का नाही केला? केलं. एकदा जयंत आणि त्याच्या आईने ठरवून आजोबांना विरोध केला. लक्ष्मी निवास